नमस्कार मंडळी, आपण निघालो आहोत पोतेकर आणि किर्दत यांच्या शुभविवाहासाठी। तर आजचा तो दिवस उजाडलेला आहे आज लग्न आहे। तर आम्ही बऱ्याच गाड्या पुढे गेलेल्या आहेत आणि आम्हीही निघालो आहोत। चला आपण आनंद घेऊया। याच्यामध्ये या टेम्पोमध्ये आहे नवरीचा संसार। हे लोक घेता येतात आता खाली सगळं सामान आणि सगळी लगबग चालू आहे। खरं आम्ही लवकर पोहोचलो आहे, थोडंसं मला लवकर शूटिंगही घ्यायचं होतं म्हणून। तर तुम्ही बघाल खूप सुंदर डेकोरेशन आणि फोटो तर एवढे सुंदर आहेत नवरा नवरीचे। छान हे बघा, नवरा येतो नवरीसाठी, वराड येतं खाण्यासाठी। चला मजा करूया आपण। आता आम्ही उपमा खाऊन घेतो आणि नंतर मग पुढे शूटिंगला लागूया। चला गणपती बाप्पा मोरया। तर आपण बघूया, थोडं झलक बघूया थोडी हॉलची। तर हॉल खूप सुंदर सभामंडप आहे हॉलचा, मला भयंकर आवडला हा हॉल। तर इथे बघाल तुम्ही, तर मध्ये लग्न आणि सप्तपदी चालण्यासाठी हा एक मंडप आहे। इथे सध्या सुपारीचा कार्यक्रम होणार आहे, तर त्याचं ते तयारी चालू आहे। आणि तुम्ही बघाल तर चारी बाजूंनी, मंडपाच्या चारी बाजूंनी बसू शकतात सगळे पाहुणे रावळे जे लग्नाला आलेत ते सगळे, आणि अक्षता चारी बाजूंनीही टाकू शकतात। आणि इथे समोर बघाल तर इथे रिसेप्शनसाठी हे नवरा नवरी उभे राहू शकतात। तर खूप सुंदर आहे डेकोरेशन, एकदम छान। आणि हॉलही मोठा आहे, खूप सुंदर। आणि नवरी आलेली आहे अशा रीतीने। आता आपला सुपारीचा कार्यक्रम चालू होईल इकडे। तर सुपारीसाठी छान तयार होऊन आली आहे, खरं खूप सुंदर। मी मगाशी सांगितल्याप्रमाणे टेम्पोतून सामान उतरलं आहे। इथे सध्या बेड जुळवाजुळवीचा कार्यक्रम चालू आहे या सगळ्यांचा। आता वळूया सुपारीच्या कार्यक्रमाकडे। तर मामाच सुपारी का फोडतो? तर मामा हे कुटुंबातील महत्त्वाचे सदस्य आहेत। सुपारी फोडणे म्हणजे मामाकडून एक आशीर्वाद मिळवण्याची एक पद्धत आहे। सुपारी फोडणे हे शुभ संकेत मानले जाते। ही एक धार्मिक पद्धत आहे आणि मामा भाची किंवा मामा भाचा यांचं नातं एक घनिष्ठ मानलं जातं, म्हणून सुपारी फोडल्याने हे नातं अधिक दृढ होतं अशी मान्यता आहे पहिल्या काळी, म्हणून मामा सुपारी फोडतो। लग्नाआधी सुपारी फोडणे हा एक पारंपरिक आणि शुभ कार्यक्रम आहे, जो अनेक संस्कृती आणि धार्मिक परंपरेशी संबंधित आहे। सुपारीला शुभ आणि पवित्र मानले जाते, त्यामुळे लग्न किंवा इतर शुभ कार्यांमध्ये सुपारीचा वापर केला जातो। वधू आणि वर यांच्यातील वचन आणि बांधिलकीचे प्रतीकही मानले जाते सुपारी। इकडे भेटीचा कार्यक्रम चालू आहे, जे वराड आल्यावर मुलीकडचे आणि मुलाकडचे टॉवेल टोपी देऊन एकमेकांना साखर भरून गळा भेट घेतात। हा कार्यक्रम चालू आहे।
चला तर भेटीचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. आमचे वडीलधारे आहेत, त्यांना टोपी आणि नाम ओढून आम्ही त्यांना तयार करतो आहोत. तर नवऱ्याचंही आगमन झालेलं आहे. तर आमच्या इथे एक पद्धत आहे की औक्षण करून छान गोड साखर किंवा मिठाई देऊन त्यांना मंडपात प्रवेश द्यायचा, अशी ही पद्धत आहे इथली. नवरा आलेला आहे. चला मग बघूया आता नवरीचा पूर्ण संसार आता मांडायला घेतला आहे. पहिल्या काळी 5-5 भांडी दिली जायची फक्त, आणि एक खॉट दिली तर, नाहीतर फक्त 5-5 भांडी दिली जायची. पण आता थोडं बदलतं युग आहे, त्यामुळे त्यानुसार फ्रीज, वॉशिंग मशीन, म्हणजे प्रत्येक गोष्ट दिली जाते. काहीही मुलीला कमी नाही पडलं पाहिजे. या अर्थाने आता हा बघाल पडदा एकदम रंगीबिरंगी छान आहे. आणि शोचं सामानही दिलं जातं. तळण्याचे पदार्थ, भाजण्याचे पदार्थ, कडधान्य, असे बरेचसे साहित्य दिली जातात मुलीला. आणि बघाल तुम्ही चकली, करंजी, आणि त्याच्यावरही छान अशी नावं लिहिली जातात. आणि तुम्ही बघाल ही आहे निहारी, याच्यामध्ये सजुरी, लाटीवडी असते. शिदा साखरपुड्याला का देतात? ते शिदा म्हणजे पहिलं सुपारी साखरपुडा घरी करत होतो. अच्छा, घरी करत होतो. हां, त्यावेळेला घरी करताना मुलीकडे सुपारी साखरपुडा होता. त्यावेळेला त्या मुलीचं घर बघायला जात होती माणसं मुलाकडे. त्यावेळेला त्यांना ते करून खायला घालायचं. अच्छा, म्हणून ते शिदा देत होते. अच्छा. चला तर आपण बघूया ही वरून किती सुंदर दिसतंय. हे जेवणाची व्यवस्था आहे इथे. आणि ही नवरीसाठी रूम आहे. नवरीसाठी ॲक्च्युली पलीकडे आहे रूम. इथे सगळे पोशाख वगैरे सगळे पाहुणे भेटायला येतात, ती खोली आहे. तर इथे आता सध्या सुरुवात आहे, त्यामुळे शांत वातावरण आहे. हेच तुम्ही 1 तासाने बघितलं तर वेगळं दिसेल. चला तर बऱ्यापैकी सगळे कार्यक्रम उरकलेले आहेत. आता आहे हळदीचा कार्यक्रम. तो निवांत वेळ मिळाला आहे म्हणून सगळे जरा गप्पा ठप्पा चालू आहेत. प्रत्येक गावी वेगवेगळी पद्धत असते. तशी आमच्या इकडे पान सुपारी आणि हरभरे अशी सुवासिनींना देण्याची पद्धत आहे. आणि हळदी कुंकू, पहिला हळदी कुंकू लावतात, मग पान सुपारी आणि हरभरे देतात. असे कार्यक्रम असतात ज्या कार्यक्रमामध्ये आपण एकदम आनंदाने सामील होतो आणि गाठीभेटी होतात. तर छान वाटतं असं कार्यक्रमात छान नटून थटून इकडे तिकडे मिरवायला. त्याचं महत्त्व सांगा मला. हे तेलवणी उतरायची हळदी झाल्यावर, आणि हे 16 दिवस ठेवायचं घरात. अच्छा, 16व्या दिवशी जात्याचं ह्याचं सोडायचं पाण्यात, तवर टाकायचं नसतं. अच्छा. काय करतात? तेल उतरवतात. तेल उतरल्याशिवाय हे नाही. हळद लावल्यावर हळद पठप्पा चालल्यात आमची फॅमिली फुल. हां, हळदीचा कार्यक्रम चालू झालेला आहे. बराच वेळ हळदीचा कार्यक्रम चालतो गावी, आणि तो लग्ना दिवशीच असतो आमच्याकडे. मुंबईला किंवा कोकण भागात आदल्या दिवशी असतात, पण नाही आमच्या इकडे ज्या दिवशी लग्न त्या दिवशीच हळद असते. काठीव दुरडी घाण्याला सांगुनी दाडील वाई दिशीच्या सुतारा काठीव मुसाळ घाण्याला थांबा कुणीही जाऊ. अजून कमी जरा आहे, सगळ्यांना 5-5 वेळा टाकायला. नाही सगळ्या माझ्या आईची वेदी ती माझं वळवण परत द्या म्हणा. माझ्या आईशी माझं वळवण परत द्या. बाईला बोलवा, बाई आली राजमंदिरी,
हातातली शेलायाची घडी हातातली शेलायाची घडी बदला मुक्त्याचा दुरडी गाण्या याला कातीव दुरडी गाण्या याला सांगुनी दाडील वाई निशीच्या बुरडा कातीव दुरडी गाण्या याला कातीव दुरडी गाण्या याला सांगुनी दाडील वाई निशीच्या सुतारा वाई सासूशिवाय माझं वाण परत त्याच्यात सासूशिवाय द्यायला लागली. चला तर हळदी झालेली आहे, तेलवणी झालेलं आहे, नवरी चालली आहे तयार व्हायला लग्नासाठी. आणि इकडे नवरीकडच्या 5 सवासणींनी नवऱ्याकडच्या 5 सवासणींच्या ओट्या भरायच्या असतात अशी पद्धत आहे. आणि राहिलेला भाग आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघूया. आणि हा भाग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.